सेरन मेडिसिन या कंपनीचे मेंबर्स आले होते, यांच्या माध्यमातून डबल 5000 रुपयाचं आर्थिक पाठबळ लागलं. त्या संदीप ओझा साहेब साईड हेड त्यांच्या समेत आलेले मेंबर्स यांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच सुनील सर. थँक्यू सो मच वैभव सर. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. खरं तर या तोंडरेच्या नगरीमध्ये आपण ग्रामस्थ मंडळ चषक डोंगरेबार आयोजित ही स्पर्धा पाहतोय. अगदी 2025 पर्व पाहायला मिळतोय आणि या पर्वातील खरं तर हा दुसरा दिवस या स्पर्धेतील आणि दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. पापडीचा पाडा बनाम राजा राणी घोट या दोन संघादरम्यान ही लढाई. टॉस जिंकलाय राजा राणी घोट संघानं आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय. सामना 4 षटकांचा. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. सुनील सालुंके. पहिला चेंडू इथे मात्र फेकला जाईल या सामन्याचा. पहिल्या चेंडूवरती अप्पर कट. वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणार हा देखना फटका. चेंडू चालला 2 टप्प्याच्या मदतीने. इट्स अ 4 रन. अगदी श्री गणेशा केलाय फलंदाज हर्षल घरत्न. चौकार आणा. दुसरा चेंडू इथे मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला. अवे फ्रॉम द बॉडी लाईन. अगदी चांगला चेंडू राहिला. चांगलं कमबॅक आहे सुनील सालुंकेचं. पहिल्या मॅच मध्ये दमदार परफॉर्मन्स राहिला परंतु अंतिमच्या क्षणामध्ये खरं तर त्या धावा बनल्या गेल्यात आणि त्या मॅच मध्ये वलभ संघाला तिथे मात्र परास्त केलं घोट संघानं. यॉर्करचा मारा. बॅकअप द बॉलर. आपल्या फॉलोथ्रो मध्ये फील्ड करत असताना चांगली फिल्डिंग सुनील सालुंके कडनं राहिली. अगदी पंचांची भूमिका चांगल्या पद्धतीने पार करत असताना आमचे दर्याकोळी सर आणि प्रशांतजी खुटारकर सर, मानपाम नावडे हे दोन्ही ऑफिशियली पंच तुम्हाला पाहायला मिळतात. मिडॉन आहे आणि फलंदाज बाद होईल. पहिला धक्का लागलाय पापडीचा पाडा टीमला. सलामीवीर हर्षल घरात. बॅक टू द पवेलियन. पाहायला मिळाली. चौकारानंतरचं हे चांगलं प्रत्युत्तर राहिलं. एक मास्टर माइंडेड खेळाडू तुम्हाला राजा राणी घोट टीम कडनं खेळताना पाहायला मिळते. सुनील सालुंके एक अष्टपैलू कामगिरी सातत्याने त्याच्या माध्यमातून राहिली गेली आणि तो इथे मात्र गोलंदाजी करतोय. अजून एक झेल उडालाय परंतु फार दूरवरचा प्रवास इथे मात्र खेळाडूने गाठलाय. एका टप्प्याच्या मदतीने चेंडूला अडवलंय. धावा इथे मात्र बनल्या जातील 2. अनिकेत आलेत नवीन फलंदाज. 2 धावेच्या मदतीनं स्वतःचं खातं उघडलं गेलंय आणि सांघिक कोट्यामध्ये इथे धावा बनतील. 1 गडी बाद 6 धावा. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अंतिमचा चेंडू P1चं पहिलं षटक. गोलंदाज तयार. समोर अनिकेत. बॅकअप द बॉलर खेळण्याचा प्रयत्न राहिला. चेंडू डाऊन द ग्राउंड आहे अगदी मिड ऑफला आणि एकच धाव पाहायला मिळेल. अंतिमच्या चेंडूवरती आले 1 धाव. एकाच्या मदतीने धावा धावफलकावरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 7 धावा. विनय डोंगरे कुठे असेल तर त्याने व्यासपीठावरती यायचंय. परण आलेत नवीन गोलंदाज. याच दरम्यान खरं तर राजा राणी घोट संघाचे पुरस्कृते बालाशेठ धुमाल यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. खरं तर आपली जागा आमच्या या मंचावरती आहे. परण पोरजे आलेत. द्वितीय क्रमांकाचा
गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल राजा राणी गोट टीम कडनं. खरं तर येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये खरं तर बालाशेठ धुमाल यांच्या यांनी पुरस्कृत केलेली नाईट रजनी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल गोटच्या नगरीमध्ये. अगदी 3 तारखेला त्या स्पर्धेचा शुभारंभ होईल गोटच्या नगरीमध्ये. आणि इथे गोलंदाज परनपूरजीवरती पहिल्या चेंडूवरती सिंगल तुम्हाला होताना पाहायला मिळाली. चेंडूला हलक्या हाताने ढकललं फलंदाजानं डीप पॉइंट कडे. एक धाव बनवली गेली. एका धावेच्या मदतीनं धावपलिकावरती 8 लागल्या गेल्यात. अनिकेत पवार होते स्ट्रायकर एंडला. आता संकेत आलेत. संकेत घरात अनिकेतनं आतापर्यंत खरं तर 4 धावा एकवटल्या गेल्यात आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. अगदी या सामन्यातील दुसरं षटक तुम्हाला मार्गस्थ होताना पाहायला मिळते. फुलटॉस चुकीला माफी नाहीये. फुलटॉस बॉल उडवला गेला सीमा रेषेच्या पलीकडे ठोकला फलंदाजानं षटकार. गरजनं खरं तर आपलं खातं उघडलं गेलं षटकाराच्या मदतीनं. आणि सांघिक कोठ्यामध्ये धावा इथे लागल्या गेल्या 14 धावा एक गडी बाद. बॅटच्या टोल एंडला अगदी 38 सर्कल मध्ये चेंडू फरार होते. मिड ऑफला तिथे ध्रुव होते. चेंडू फक्त एकच धावेकरिता तुम्हाला पाहायला मिळेल. या चेंडूवरती 1 धाव बनली गेली. धावपलकावरती 15 लागल्या गेल्यात. हे षटक आतापर्यंत चांगल्या पद्धतीनं पुढे सरकताना पाहायला मिळते. दोन्ही टीम साठी लाभदायक आहेत. धावा जरुरीचा प्रयत्न केला जातो बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं, परंतु ते वाचवण्याचा प्रयत्न राहिला जातोय. अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. मिड ऑफला तिथे सुनील सलगरांना आउटची संधी होती परंतु नाहीये. एक धाव जरूर बनली गेली आहे. एका धावेच्या मदतीने खरं तर धावसंख्या पुढे सरकली जाईल. 16 धावा धावपलकावरती. परनपूरची मागच्या मॅच मध्ये जरूर मागणी गोलंदाजी राहिली. या मॅच मध्ये दमदार आहे. चेंडूला उडवलं अगदी सरळ बॅटनं. बॅकअपचा बॉलर चेंडू थांबत नाहीये. अंतिमच्या क्षणामध्ये घडली चुकी. चेंडू चालला सीमा पलीकडे. मिळतील 4 धावा. थँक्यू सो मच. या चौकाराच्या मदतीने 20 धावा धावपलकावरती. आता मात्र या षटकामध्ये धावा चांगल्या प्रमाणात होताना पाहायला मिळतात. 13 धावा आतापर्यंत बनल्या गेल्यात. अंतिमचा चेंडू फुलटॉस फ्लिक ऑफ द रिस्ट. अगदी रिक्सच्या साह्यानं चेंडूला ढकललं गेलं स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडे. इट्स अ मॅक्सिमम 6 धावा अंतिमच्या चेंडूवरती. 26 धावा धावपटलावरती. रिप्लाय ऍक्शन मध्ये पाहिलं कशा पद्धतीनं संकेत गरजनं तो फटका खेळला गेलाय. डावा पाय अगदी मागचा पाय वाकवला गेला. त्याच्यानंतर बॅलन्स थोडासा डाऊन होताना जरूर पाहायला मिळालं, परंतु फ्लिकच्या साह्यानं चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडे षटकार ठोकला गेला फलंदाजानं. 26 धावा लागल्या गेल्या. 4 मध्ये 17चं योगदान आतापर्यंत संकेत गरजचं राहिलं गेलंय आणि त्याला चांगली साथ लाभली जाते अनिकेत पवारच्या माध्यमातून. 4 मध्ये 5चं योगदान. एकूण टोटल 26 धावा धावपलकावरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर ध्रुव पाटील आलेत. पहिल्या सामन्याचा हिरो घोट टीम साठी. अगदी चांगली गोलंदाजी आणि अंतिमच्या क्षणावरती आल्यानंतर जो ठोकला निर्णायक षटकार तो राहिला होता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा हकदार. पायचीची अपील. फलंदाज इथे मात्र बरोबर मधल्या स्टंपच्या समोर पकडला जाईल. फलंदाज अनिकेत पवारला इथे थांबावा लागेल. दुसरा ते धक्का लागलाय अगदी पापडीचा बडा टीमला 26 धावसंख्येवर.
त्या दिशेने आलेत त्या दिशेकडे धावत आले स्क्वेअर लेगकडे आणि तिथे झेल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहिला, परंतु अखेरकार चेंडू तुम्हाला फाईन लेगला जाताना पाहायला मिळेल. 3 धावा बनल्यात या चेंडूवरती. विकेटच्या नंतर हे चांगलं पुनरागमन बॅटिंग करणाऱ्या पापडी जपाडा टीम करिता. ध्रुव पाटील तयार आहेत. लॉप केलाय, अगदी रनआउटची संधी आहे, डायरेक्ट हिट, परंतु सुनील सालुंकेचा हा निशाणा चुकलाय आणि चेंडू इकडे परत एकदा 3. अगदी एकही धाव नव्हती. सहज आता जरी चेंडू मी म्हणेल दिला असता तरी फलंदाज इथे बाद झाला असता, परंतु हा गोटी नेम चुकलाय आणि चेंडू फरार झाला. तिकडे 3 धावा पाहायला मिळतात लागोपाठच्या दोन्ही चेंडूवरती. कधी कधी अशा चुका ना भरपूर मागत पडतात, कारण का उत्तरार्धामध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये बॅटिंग करण्यासाठी तुम्हाला इथे धावा कमी ठेवावा लागतील. फटका अगदी चांगला आहे, स्लॉट मध्ये आलाय, चेंडूला पाठवलं प्लॉट मध्ये, गिरखन बोलतील 6 धावा पटकन. मागच्या चेंडूवरती जर का 3 धावा नसत्या तर कदाचित हा षटकारी आला नसता, परंतु हे नियतीला मान्य नव्हते. अजून एक फटका, आई चांगला खेळाडू आहे डीप मध्ये, चुकी होणार नाहीये. अजून एक धक्का लागला पापडी जपाडा टीमला. धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात 38. 3 गडी बाद. फलंदाज ऋषिकेशला खरं तर इथे माघारी परतवलं गेलंय. नवीन फलंदाज प्रशांत आलेत अगदी 6व्या क्रमांकावरती. या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे, अंतिमचा चेंडू आहे. शायकर एंडा नवीन फलंदाज प्रशांत. ध्रुव पाटील आता गोलंदाजी करतोय. या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. स्विंग अँड मिस, अगदी जलद गतीचा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. चेंडू आला डॉट. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 38 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात. पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना पापडी जपाडा संघ. संध्याकाळचं सत्र चालू झालंय आणि आठवण करून दिले बरेच जणांना की वेळ झाली आपली, जाऊया आपण. शेवटचं षटक आहे या सामन्यातील पहिल्या सत्रातील आणि गोलंदाजीला गोलंदाज तयार. हर्षल आलेत. अंतिमचं षटक, स्लॉगवरचं षटक हाताळण्यासाठी तयार आणि समोर फलंदाज तुम्हाला संकेत पाहायला मिळतील. संकेत घरात 5 मध्ये 20 धावा ज्याने बनवल्या गेल्यात तो सलामीर अजून मैदानाच्या आतमध्ये आणि प्रशांत घरात त्याच्या जोडीला नॉन स्ट्राईक खेळला. हर्षलचा पहिला चेंडू अपटी बॉम्ब जरूर पाहायला मिळाला आणि पंचांचा इशारा आला, इट्स अ वाईट. अतिरिक्त धाव जरूर पाहायला मिळेल. हर्षल आहेत. पहिला चेंडू वाईटच्या माध्यमात हर्षद. दुसरा चेंडू इथे प्रहार केलाय. चेंडू स्लॉट मध्ये, गरकन पाठवलं त्याला अगदी MJ बायोफार्माच्या प्लॉट मध्ये. मिळतील 6 धावा.
6 मध्ये 26 आतापर्यंत संकेत गरज खेळतोय. 45 धावा धावपटलावरती. अजून एक हाही फटका देखणा राहिलाय इनसाइड आउटचा. डीपच्या पलीकडे अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर होऊन पलीकडे 6 धावा. फलंदाज संकेतला सुवर्ण संधी. अजून एक षटकार ठोकला तर ऋषिकेश घरत यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 2 षटकार ठोकलेत. 51 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सामना 4 षटकांचा आहे. 1 षटकार पंच वळलेत. याचा अर्थ असा की हा चेंडू वाईट आहे म्हणजे पारितोषिक अजून जारी असेल. हे लागू राहणार आहे. 1 षटकार आला तर धावाही बनल्या जातील आणि त्याच्या सोबत संकेत गरजला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. येईल का नाहीये परंतु फटका चांगला राहिलाय. 2 टप्प्याच्या मदतीनं चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं 56 धावा धावपटलावरती आल्यात. आतापर्यंत वाईट राहिलेत आणि 3 चांगले चेंडू त्याच्यावरती चांगले प्रहार. 2 षटकार 1 चौकार म्हणजे अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. 18 धावा या गोलंदाजानं खर्च केल्यात. महागडी गोलंदाजी आहे. फटका हाही चांगला आहे. दिस टाइम मॅक्सिमम षटकार पाहायला मिळतोय. गाणं या जोडी षटकामध्ये जरूर पाहायला मिळते. अगदी 4 चेंडू मध्ये 24 धावा वसूल केल्यात गोलंदाज हर्षल वरती. 62 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 15हून अधिक सरासरी म्हणजे जवळजवळ 16.91 ची सरासरी आतापर्यंत राखली गेले या बॅटिंग ऑर्डरनं. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. रौद्र रूप धारण केले जाते गोलंदाजाकडनं. सांघिक कोट्यामध्ये 9 चेंडू 42. फटका हाही चांगला आहे. चेंडू चालला एका टप्प्याच्या मदतीनं 4 धावे करिता 10 चेंडू आणि धावा बनल्या गेलेत 46. सांघिक कोट्यामध्ये धावा तुम्हाला पाहायला मिळतील 66 धावा. अर्धशतक लावलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक होत परंतु इथे फलंदाज बाद आहे. परंतु चांगला खेळ राहिला वैभव सर. अगदी 10 मध्ये 46. काय तुफान फटकेबाजी राहिली आहे फलंदाज संकेत गरजकडनं. सांघिक कोट्यामध्ये 66 धावा बनल्या गेल्यात आणि 67 धाव्यांचं भलं मोठं डोंगर. खरं तर इथे मात्र हे लक्ष दिलं गेलंय राजा राणी घोट संघापुढे. वन साइड हीरो है यो वन साइड
के ग्रुप कुटारे, त्यांच्या समवेत तानाजी गोंदली घोड तसेच प्रशांत मालेकर धरणा या मान्यवरांना विनंती केली जाते की या पर व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचा आणि आपलं सहर्ष स्वागत असेल. चला बॉल द्या फलंदाजांना, लवकरात लवकर फलंदाज पाठवूया कारण यानंतर अजून एक मॅच आपली बाकी आहे. आता 4:30 वाजलेत. यानंतरची नेक्स्ट लढतीसाठी मी विनंती करेन वाकलन संघाचे कॅप्टन आपण उपस्थित राहायचे. वाकलन संघाचे संघनायक आपल्यासाठी ऑफिशियली कॉल आहे की आपण टॉस साठी सज्ज राहायचं. सामना संपल्या लगेच टॉस केला जाईल आणि ती लढत राहील अंतिम लढत आजच्या संपूर्ण दिवसातील. एक संघ आजही क्वालिफाय होईल. काल आपण एक संघ क्वालिफाय केला ज्यामध्ये वागेश्वर हरिग्राम हा संघ क्वालिफाय झाला या स्पर्धेमध्ये. काल अर्धशतक आलं होतं रोहित घरेच्या बॅट मधून पहिले 50 या स्पर्धेची आपण बघितली होती आणि आज असं वाटलं होतं की फलंदाजी करत असताना फलंदाज संकेत दुसरा अर्धशतक झलकावे परंतु अंतिम बॉल वर त्याला फक्त एक अगदी निर्धाव त्याने तिथे खेळा आणि तिथे त्याची 50 चुकली परंतु दमदार इनिंग होती. 4 षटकामध्ये धावा बनवल्या. टोटल 66 धावा 66 पहिल्या इनिंग मध्ये बनल्यात. 67 करायचे विजयासाठी राजाराणी घोड संघाला आव्हान मोठं आहे या मॅच मध्ये. दोन्ही टीमला भरपूर शुभेच्छा देऊया. भरपूर जबाबदारी या मॅच मध्ये येऊन थांबतील. प्रसाद पाटील आणि रुपेश साळुंकेच्या खांद्यावर पहिला बॉल. पहिलाच बॉल आपण बघितला. गोलंदाजी मार्कवर बॉलर विशाल तांबडे. पहिलाच बॉल कमी गतीचा त्यांनी तिथे रिलीज केला आणि थोडस फलंदाजापासून दूर ठेवलं या बॉलला. निर्धाव चेंडूने षटकाची सुरुवात झाली. आघात झालाय मैदानामध्ये. बॅटल आता सुरू झालाय. ओ व्हॉट अ डिलिव्हरी. अप्रतिम देखील बॉल राहिला. मागील चेंडू बाउन्सर अटेम्प्ट केला आणि हा चेंडू डायरेक्टली फुलर लेंथ वरील वाईड यॉर्कर. परफेक्ट चेंडू बॅटच्या अगदी टो एंड वर तिथे चेंडू लागलाय. कोणती रन इथे मिळणार नाही. लगातार 2 चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश मिळाले विशालला. सुरुवातीपासूनच अटॅकिंग मोड मध्ये राहावं लागणार आहे. चला हा फटका क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत. 1 रन या बॉलवर मिळे. फरक पडणार नाही या सिंगलला. चांगली गोलंदाजी सध्या सुरळीत सुरू असताना सध्या विशालचे पहिले 3 बॉल फार इफेक्टिव्ह राहिलेत, प्रभावित राहिलेत. या खेळामध्ये म्हटलं जातं ना युअर फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. तुमचा पहिला प्रभाव हा अंतिम प्रभाव असतो आणि पहिलाच 3 बॉल मध्ये प्रभावीशाली कामगिरी विशाल कडून गोलंदाजी करत असताना शॉट ऑफ पुल करायचं सुद्धा मिस टायमिंग या बॅटच्या टो एंड वर चेंडू लागला. विकेट अगदी पडेल. खूप चांगला झेल. खेळाडू बाद झालेत. रुपेश च्या खेळीचा अंत. पहिला धक्का घोड संघाला. धन्यवाद डीजी. फलंदाज बाद झालेत. महत्वपूर्ण सामन्यामध्ये रुपेश 0 परतलाय. बॅटिंग साठी मैदानामध्ये सुनील साळुंके आता दाखल झालाय. फलंदाजीतून दम दाखवावा लागेल. सुरुवातीलाच आक्रमक राहावं लागेल. सुरुवातीला सांगायला लागेल, उत्तर द्यावं लागेल पापडीचा पाडा संघाला की आम्ही मॅच मध्ये येईन आहोत. परंतु विशाल कडून पापडीचा पाडा संघाकडून विशाल सुंदर गोलंदाजी पहिल्या 4 चेंडूंमध्ये. सुरुवातीचे 2 निर्धाव तदनंतर 1 सिंगल आणि आता आलेली विकेट. सुनील आलेत बॅटिंग साठी मैदानामध्ये. बॉलर तयार होतो सर पुन्हा एकदा.
राईट मोर द विकेट न विशाल काय गोलंदाजी होते. नियंत्रित टप्पा, मीडियम पेसर गोलंदाजी. स्पेस आपण बघितला तर अगदी मीडियम मध्यम गतीने गोलंदाजी होते आणि त्या टप्प्यानं फलंदाजांना खरं तर बीट केले जाते. पहिले 5 बॉल अतिशय सुरेख, एकही मोठा फटका आतापर्यंत आला नाहीये. हो यावेळेस फटका चांगला बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला, पाठलाग सुरू झाला, फील्ड पोहोचेल तोपर्यंत बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आलाय. अंतिम बॉलर पहिल्या षटकाच्या 1 ओव्हरचा खेळ रणांगणामध्ये संपलाय. धावसंख्या फलकावर धावा लागलेत 1 बाद फक्त 5 करायच्यात या मॅच मध्ये विजयासाठी. 67 थोडस बी फास्ट, थोडस वेगवान खेळ राहू द्या प्लीज, जास्त टीम बिल्डिंग नको. आता मैदानामध्ये सावली देखील यायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे जेवढे गतिशील राहाल तेवढा सामना लख प्रकाशामध्ये अंतिम सामना आपल्याला खेळावा मिळेल. कारण क्वालिफायर असेल या स्पर्धेमध्ये, तुम्ही सेमीफायनल पर्यंत पोहोचाल टॉप 3 मध्ये. ती लढाई किमान 1 बक्षीस 1 ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न तुमचं पूर्ण होईल. त्यामुळे ती लढत लख प्रकाशामध्ये होईल याचा विचार आताच करा. ओव्हरला सुरुवात होते आणि गोलंदाजीसाठी आलाय सिद्धू. सिद्धू झळके हा गोलंदाजीसाठी आता सज्ज झालाय. पहिले षटक फक्त 5 धावांचं विथ 1 विकेट. विशालने त्याचं काम तमाम केलंय, निभावलंय जबाबदाऱ्या पहिल्या षटकामध्ये. आता त्याच जबाबदाऱ्या निभावाव्या लागतील प्रसाद पाटीलला. काल हरिग्राम संघाचा प्रसाद पाटील आपण बघितला, आज गोट संघाचा प्रसाद पाटील. हो चांगला फटका आहे, उंची आहे आणि त्यासोबत लांबी देखील बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. आई वा कॅच इथे टिपली आहे आणि इथे मिळती 6 धावा. षटकार कॅमेरामॅन तर रिक्षावाल्याला दाखवा. खरे तर खूप चांगला झेल त्याने तिथे टिपला. एवा कॅच म्हणतात ना की हा खेळ सगळ्यांना आवडतो, परंतु कौटुंबिक जबाबदाऱ्या कधी कधी खेळापासून दूर ठेवतात. आज स्वतःचा व्यवसाय रिक्षा चालवतात आणि खूप चांगला झेल त्यांनी मैदानाच्या बाहेर टिपलाय. एवा कॅच आणि त्याने कॅमेरामॅनने फोकस देखील केलाय. धन्यवाद. जाऊया मैदानामध्ये. अगदी जिथे स्वागत केलं, वेलकम केलं सिद्धूचं षटकारानं. प्रसाद पाटील ठोकतो षटकार. तदनंतर हा दुसरा बॉल प्रसाद सांगत असताना इट्स अ शो टाइम. कडक शॉट. षटकार आरके ग्रुप, त्यांच्या समोर तानाजी गोंदली घोट, तसेच प्रशांत मालेकर धरणा या मान्यवरांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. प्रसाद पाटीलची बॅट आता मैदानामध्ये आग उगलायला लागली, आग ओकायला लागली आहे. लगातार 2 बॉल आणि 2 षटकार आलेत. अगदी सिद्धू झळकेच्या गोलंदाजीवर अटॅक केलाय, सुरुवातीलाच आक्रमण केलाय, प्रेशराइज केलं जाते गोलंदाजांना. धावांचा वेग आता वाढलाय. वैयक्तिक प्रसाद पोहोचलाय 13 वर, सांघिक झाले 17. या मॅच मध्ये करायच्या 67. आता वेग मिळालाय. सुरुवातीला शांत असलेला प्रसाद पाटील का बॅटिंग करतोय वन्स अगेन. यावेळेस गॅप मध्ये 1 बाउंस चौकार. तीन बॉल मध्ये 16 रन आले. त्यामुळे आता क्षेत्ररक्षण करणारा पापडीचा पाडा संघ पहिल्या सत्रामध्ये अगदी विचार केला, दमदार बॅटिंग केली. दुसऱ्या सत्राला सुरुवात होता क्षणी पहिल्या ओव्हर मध्ये खुश होता, शांत होता, प्रभावशाली गोलंदाजी होत होती. परंतु या 3 बॉल मध्ये जशा 16 रन आलेत, प्रसाद पाटीलची बॅट बोलायला लागली, त्यासोबत आता धापे दणाणलेत मैदानामध्ये पापडीचा पाडा संघाचे देखील. प्रसाद पाटील इज ऑन अ फायर. बघायचे कशी राहील फलंदाजी. आता यावेळेस हेलिकॉप्टर इनफिल्डच्या वरून सुरुवातीचे 2 बॉल 2 षटकार आणि तदनंतरचे 2 बॉल 2 चौकार.
4 बॉल मध्ये 20 धावा वसूल केत. बॅटिंग करते मैदानातील प्रसाद पाटील. मागील मॅच मध्ये देखील एकट्याने किल्ला लढवला तर खूप चांगले बॅटिंग लढवय्या बाना मैदानामध्ये त्यांनी दाखवलं होतं. आणि याही मॅच मध्ये वन मॅन शो करत असताना सध्या अप्रतिम बॅटिंग त्याची राहिली. वेगाने संघ पुढे चाललाय कारण 4 बॉल मध्ये 20 रन आले. संघ पोहोचलाय 25 वर. एक गडी बाद ज्यामध्ये बाद झाले होते फलंदाज रुपेश. आणि आता मैदानामध्ये प्रसादच्या कांद्यावर जबाबदाऱ्या आल्या त्या स्वीकारलेत. रिस्पॉन्सिबिलिटी मैदानामध्ये निभावत असताना जेलवर यायचं होतं. तदनंतर निर्णय मागे घेतला की चौकार अडवायचा. खरंच कठीण कॅच होती. योग्य निर्णय. 2 धावा या बॉलवर पूर्ण केल्या जातील. 2च्या मदतीनं धावसंख्या फलक पुढे पुढे चाललाय. हे षटक फार इफेक्टिव्ह राहिलंय. बॅटिंग करणाऱ्या राजाराणी घोटच्या दृष्टिकोनातून मॅच मध्ये इन करणारं सामन्यामध्ये परतवणारं खरं तर हे षटक त्याचं राहिलं होतं. मान्यवरांचं शुभागमन. नक्कीच याच दरम्यान शुभ आगमन होतंय. भरत करका, आरके ग्रुप कुटारी या मान्यवरांचं, त्यांच्या समवेत तानाजी गोंदली घोड, प्रशांत मलेकर धरणा या मान्यवरांचं नक्कीच व्यासपीठावरती आसनस्थ होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. बॅक टू द क्रिकेट. काढलाय परंतु पहिल्या मॅच मध्ये सुनीलची फलंदाजी इतकी इफेक्टिव्ह राहिली नव्हती. परंतु आता या मॅच मध्ये कसा तो निभावे संघाची साथ हे बघायचं आहे. नवीन फलंदाज मैदानात प्लीज फिल्डिंग टीम जास्त वेळ घेऊ नका. वेळ कमी राहिला आता आपल्याकडे कारण वाजले 4:37. एक मॅच अजून बाकी आपली त्यामुळे वेळ आपल्याला वाचवावा लागेल. टाइम इज अ मनी. वेळेला महत्व आपल्याला देता आलं पाहिजे कारण म्हणतात ना आपल्या सुविचारामध्ये वेळ सांगेल तुमच्याकडे पैसा किती आहे परंतु पैसा सांगणार नाही की तुमच्याकडे वेळ आता किती उर्वरित शिल्लक राहिलाय. त्यामुळे वेळेला महत्व देता आलं पाहिजे. धावा झाले 27 या मॅच मध्ये. करायच्या त्या 67. आता श्वास घेतला सुटकेचा परंतु का सुनील आणि नवीन आलेला फलंदाज कारण उर्वरित चेंडू शिल्लक 12 रन पाहिजे 40. मागील मॅच देखील बघितली होती आपण. 12 बॉल मध्ये जवळपास पाहिजे होत्या 18 अंकी सामना जिंकला होता. त्याच्या अगोदरची मॅच वाचले होते 40. अवे फ्रॉम द बॉडी लेफ्टी गोलंदाजाचा वापर ज्याची चर्चा केली जात होती. ऋषिकेश जेव्हा सिद्धूला बोलवलं गेले तेव्हा चर्चा होत होती का सेकंड ओव्हर मध्ये ऋषिकेशला बोलायला पाहिजे होतं का. आणि तदनंतर आता 3ऱ्या ओव्हर मध्ये टर्निंग पॉइंट ओव्हर ऋषिकेश लेफ्टी गोलंदाज सुनील साठी अगदी दिशा देण्याचं काम केलं. 1 रन या बॉलवर मिळेल. स्ट्राइक रोटेट करत असताना दोन्ही फलंदाज सिंगलला काही बिघडणार नाही. क्षेत्ररक्षण करणाऱ्या पापडीचा पाडा या संघाचं बिघडेल ते फक्त षटकार चौकारानं बिघडण्यापेक्षा बनेल फक्त चौकार षटकारानं असं म्हणावं लागेल टीम गोटच्या दृष्टिकोनातून कारण दोन्ही टीमचा दृष्टिकोन लक्ष ध्येय एकच आहे. हा सामना जिंकून पुढील सामन्यामध्ये बाजी मारायची. त्यासाठी सामना थोडा कठीण आहे परंतु अशक्य नाही कारण 10 बॉल 39 ची गरज. स्ट्रायकर एंकडे फलंदाज तयार. गती परिवर्तन अगदी बघितलं परंतु व्हाईट बॉलचा इशारा मुख्य पंचांकडून. चांगली अंपायरिंग आज संपूर्ण अगदी आपण दिवसभरामध्ये बघितलं तर मेन अंपायर दर्या कोहली प्रशांत खुटारकर या 2 पंचांना आपण बघतोय. चांगली अंपायरिंग. लोवर फुल टॉस बॉल इथे केलाय. टो इन वर बॅटच्या अगदी चेंडू लागला एक्सपोलचा सांगत असताना 1 रन या बॉलवर मिळेल. स्ट्राइक रोटेट होत असताना सुनीलला डू ऑर डाय आता व करो या मरमाच्या स्थितीमध्ये खेळायचं आहे. एवढंच ध्येय ठेवावं लागेल. आता एकतर षटकार ठोकायचंय किंवा बाद व्हायचं एवढंच उद्दिष्ट आता ठेवावं लागेल सुनीलला. या मॅच मध्ये धावसंख्या फलकावर रन बघतो आपण 30. 37 धावांपासून दूर आहे अजून संघ. 9 बॉल 37 पाहिजे होत्या. बॉल चालाय गलीमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन तिथे बनेल. सिंगल मी याच्या अगोदर हाच उल्लेख केला होता की सिंगल डबल या मॅच मध्ये फक्त रन देतील इफेक्ट पडणार नाही सामन्यावर कारण बॉल शिल्लक 8 आणि अजूनही 36 धावा पाहिजेत. विजयासाठी 31 वर संघ पोहोचलाय. ऋषिकेश काय गोलंदाजी करतायत. दिशा देण्याचं काम जरूर चालू या बॉलवर. सिंगल इथे मिळते. झुकलेले खांदे मैदानामध्ये
बॉडी लँग्वेज महत्वाचा असतो तुमचा खेळामध्ये म्हटलं जातं ना की मैदानामध्ये उतरण्या अगोदर तुमचं मनामध्ये राज्य असलं पाहिजे मनोमन तुम्ही विजय झाले पाहिजे नंतर विजय मैदानामध्ये मिळतो पॉझिटिव्ह अप्रोच दाखवावा लागेल थोडासा सकारात्मक रवैया इथे दाखवावा लागेल डेड बॉलचा इशारा पंचाने केलाय कारण रनवे मध्ये थोडासा अडथळा करायच्या 7 बॉल मध्ये 35 हा बॉल निर्णय की यावर चांगला प्रहार आला तर मॅच मध्ये थोडा राहील इन फटका लगावला एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आहेत 1 रन बनेल सामन्यामध्ये वर्चस्व बघायला मिळते कारण 3 षटकाचा खेळ संपला ऋषिकेशला ज्या कामासाठी मागे ठेवलं होतं ते काम त्यांनी केलं ही गेम प्लॅनिंग होती पापडीच्या पाडा या संघाचा कारण निर्णायक षटकामध्ये धावा जर वाचले तर अंतिम षटकामध्ये भरपूर धावा येईल आणि त्या प्लॅनिंग मध्ये यशस्वी राहिला पापडीचा पाडा संघ आता धावा झालेत बोर्डवर 33 6 चेंडू विजयासाठी पाहिजे 34 34 धावांच्या आवश्यकता आहे विजयासाठी या सामन्याला 5 षटकार 1 चौकार या मॅच मध्ये वाचू शकतो 6 बॉलवर आक्रमण करायला हवंय गोलंदाजीसाठी संकेत स्ट्राईक एंड कडे आता बॅटिंग साठी सज्ज आहेत मैदानात सुनील साळुंके 6 चेंडू 34 अशी लढत ओ गुड फिल्डिंग हाच बॉल इम्पॉर्टंट होता आणि तो इम्पॉर्टंट बॉल फेकलाय कारण या खेळामध्ये काही घडू शकतो दोन्ही संघ जाणतात जर गोलंदाजाने इथून चूक केली नाही तर मी म्हणेन एवढाच उल्लेख करेन एक्स्ट्रा बॉल आला नाही तर राहिले या सामन्यामध्ये फक्त फॉर्मॅलिटीज गोलंदाज सज्ज होत असताना आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट मोर द विकेट ना एज लागले बॉल चाललाय लॉंग स्टॉपला परत फिल्डर यासाठी तिथे लावलं होतं कोणती रन मिळणार नाही डॉट बॉल आता राहिल्या फॉर्मॅलिटीज त्या कंप्लीट केल्या जातील चला कॅप्टन व्यासपीठावर या टीम वाकलनचे उपस्थित आहे सर्व संघ फक्त कॅप्टन तुम्ही व्यासपीठावर या टॉस लगेच करणार आहोत आपण चांगली फाईट बघायला मिळेल यानंतर बिग फाईट बिग बॅटल उशिरा आलेला हा षटकार आहे त्यामुळे हा षटकार ठरेल फक्त एंटरटेनमेंट या मॅच मध्ये रन मिळते तुम्हाला परंतु विजय नाही हा षटकाराला महत्व आता कमी राहिलंय फक्त 3 बॉल आता शिल्लक राहिले या मॅच मध्ये भरपूर काही बिघडलंय बॅटिंग करणारी टीम गोटच्या दृष्टिकोनातून कारण 3 बॉल मध्ये 28 पाहिजेत त्यामुळे मॅच जिंकणं आता अशक्य बनलंय जाता जाता सुनील चांगले फटके क्लिअर करण्याचा प्रयत्न करते जिथून कॉन्फिडन्स नेक्स्ट टुर्नामेंट मध्ये मिळू शकतो याच उद्देशाने चांगली नजर बसू शकते एक कचरा मिळली उर्वरित फक्त 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिले 27 गरज मान्यवरांचं आगमन थँक्यू वैभव याच दरम्यान ज्ञानेश्वरजी ढोंगरे यांचं इथे शुभ आगमन होत आहे त्यांचं देखील या शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत चौकार इथे आलाय अंतिम बॉल आता उर्वरित राहिलाय वॉकलन संघाचे कॅप्टन देखील आता आलेत करूया लगेच विनर वर्सेस विनर सामना राहील 3 ओव्हरचा आजच्या दिवसातील अंतिम लढत जो जिंकेल तो क्वालिफाय करेल या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये चला हा बॉल पंच सांगतात वाईट अजून एक बॉल फेकावा लागेल गोलंदाजाला गोलंदाजाने केलेल्या चुका पहिल्या सत्रामध्ये तदनंतर फलंदाजांना जो सुरुवात हवी होती पहिल्या ओव्हरमध्ये ती मिळाली नाही दुसऱ्या ओव्हरमध्ये भरपूर रन मिळाले होते परंतु तिसऱ्या षटकामध्ये जशी विकेट पडली पप्पूची तदनंतर सामना देखील हातातून निसरण्याने मॅच जिंकली
पापडीचा पाडा संघाला लगातार 2 विजय त्यांनी इथे मैदानामध्ये अगदी मिळवले. त्यांचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम राजाराणी गोट, चांगला प्रयत्न तुम्ही केलात, सामना जिंकलात, त्याबद्दल तुमचे विशेष कौतुक. सामना जरी हरला असला तरी नेक्स्ट टुर्नामेंट साठी तुम्हाला शुभेच्छा. करिअर टॉस. थँक्यू वैभव. तत्वर आपण बोलूया सत्कार समारंभाकडे. तर मी आयोजकांना विनंती करतो की महेंद्र ढोंगे आपण या आपले शुभ हस्ते भरतजी खडका RK ग्रुप कुटारी यांचा इथे सत्कार केला.